मी निघाले आहे. मी विक्रोळीला गेलेले क्लासमध्ये आणि ते म्हणजे HDFCचं बँकचं अटेंडन्स मार्क करायचं असतं ना, तिथून मी आता मस्जिद बंदरला निघाले. माझं थोडंसं काम राहिलं होतं, मस्जिद बंदरला घ्यायचं होतं, ते मी निघाले आहे. हे मस्जिद बंदर स्टेशन. मी एकटेच होते. तिथून निघालो विक्रोळीवरून. ते मी रिटर्न सिंगलच काढली होती, रिटर्न काढली नव्हती. तिथून मी परत जाऊन तिकीट काढली विक्रोळीवरून मस्जिद बंद मग रिटर्न काढली विक्रोळीवरून. जाऊ दे, ते मला ते दिवे घ्यायचे होते आणि दिवे नाही, मला ॲक्च्युली हे घ्यायचं होतं, दुपारात वगैरे असं घ्यायचं होतं, कापूर वगैरे घ्यायचं होतं. पण तिथे अजिबात पूजेचं सामानाचं काहीच नव्हतं. फक्त दिवाळीचं डेकोरेशन आणि दिवे नि पणती नि हे नि ते, हे सगळं होतं. कापूर आणि वाती वगैरे असं पाहिजे होतं ते पेटवायला वगैरे. आणि हे मिस्टर पण तेवढ्यात नेतात. छोट्या छोट्या पंत्या पाहिजे होत्या, म्हणजे एकपासून स्टार्ट करायच्या होत्या. तर मला दाखवतो छोट्या पंत्या, पण त्या खूप मोठ्या होत्या. तिथून मी नाही घेतलं. आणि मग मी परत दुसऱ्या दुकानात घेतले. आणि हे लोक तो बोलला की वान उधर रखा है, इधर रखा है, कुछ निकाला ही नहीं है, अभी वो सब निकाल रहे हैं, सब रख रहे हैं, असं चालू होतं. म्हटलं जाऊ दे आता. पुढच्या दुकानात गेले. हे पंत्या होत्या, तिथून नाही घेतल्या मी. कापूर, वाती आणि छोटे दिवे, छोटे छोटे असतात ना देवळात, म्हणजे 1 पासून 21 आणि 21 पासून 1 असं स्टार्ट करायचं ना, तर एवढं पाहिजे होतं. तर नाहीच करत होता तो. जब गोडाऊन में रखा है, इधर रखा है, उधर रखा है. मैं ठीक है, जाने दो. त्याच्याच जरा पुढे हॉटेल आहे. हॉटेलच्या बाजूलाच इथे बसलेला तो स्टॉल लावला होता. रांगोळी, पंत्या वगैरे असं होतं. मला ॲक्च्युली घ्यायला जायचं होतं दुसरं, येऊन आले मी तिसरं, असं झालं ते. आणि पंत्यांचं एवढं, म्हणजे 50 पंती कितीला होती ती? 100 रुपयाला की 120 रुपयाला 50 पंती होती. मैं बोला अरे इतना नहीं चाहिए मुझे. तो बोला ठीक है मैं कम कर देता हूँ. लोग अरे मैं बोला पंती रहने दो. तो बोले कितना, 5 मिलेगा आपको, 50 रुपये का 5, 50 रुपये का 6 असा बोलला. तर 120 रुपयाचे 50 आणि 50 रुपये का 6 बोलतोय तो. तर मी म्हटलं जाऊ दे, घेऊन आले. एवढं जड झालं होतं ना, मी दुसरीकडे मग बघायची माझी इच्छाच नव्हती. एवढं तर जड, मी म्हटलं आता ट्रेनने जायचं आहे, कसं मी घेऊन जाणार. एक तर ते मातीचं जरासा धक्काबुक्का लागला तर परत हे होणार. आधी गर्दी पण वाढत राहिलेली बस ट्रेनमध्ये. म्हटलं जाऊ दे, मी काय घेतलं नाही. मग पंत्या घेतल्या, थोडंसं रांगोळी घेतली आणि हे घेतलं, ये कितने ग्राम का, ये कितना रहता है? ये पाव ते किलो. पंथी होती ना छोटी छोटीशी, ते घेतली, ते दाखवलं कलर. आणि हे कलर घेतलं रांगोळीचं. कलर म्हणजे रांगोळीच घेतली. ये कितना पाव किलो, कितना किलो है? एवढं वेळ झालेलं, मला एवढं वेळ झालेलं. छोटा बापरे, छोटा मी म्हटलं कितना, 10 आता रुपए का इकडे तिकडे कितने का बघायला. हुआ? परत मी कापूरचं बघायला परत खाली जाणार होते. मी म्हटलं जाऊ दे आता, एवढं मला चालायला पण होत नाही आणि मी एकटीच आणि ट्रेनने जायचं आणि गर्दी पण वाढलेली ट्रेनची. म्हटलं मी कशी घेऊन जाणार माहीत नाही मला. मी जाणार गेले निघू. मी तसेच मग खाली उतरले स्टेशनला. इसमें डाल दो. नेक्स्ट टाइम परत येऊया. जीपे आहे? तोपर्यंत यांचे पंत्या बिंत्यांचं सगळं संपेल, रांगोळीचं. तर ते पूजेचं सामान बाहेर काढतील ना, तेव्हा मी परत जाईन. हे माझे ड्रेस मागवलेले दिल्लीवरून, ते आले, ते मी अनपॅक करते. 3 ड्रेस होते, ते तेव्हाच आले. आदल्या दिवशी आलेलं, पण मी ठेवलं होतं. मला ते मस्जिद बंदरला जायचं होतं ना, आणि ते बँकेचं पण हे करायचं असतं, मला अटेंडन्स लावायचं असतो. मी म्हटले जाऊ दे, नंतर काढते. आज मला मुहूर्त मिळाला आहे. हा एक ड्रेस आहे, हा एक दुसरा, आणि हा एक मी अनपॅक करून त्यांना मी घालून पण दाखवेन फोटो. हा मस्त होता, कॉटनचा, छान आहे. आणि वरचा जरा एकदम नायलॉन टाईपचा आहे, आतमध्ये अस्तर आहे. हे दुपट्टा होता, हे आहे एकदम नायलॉन टाईपचं आहे, आतमध्ये अस्तर. हा व्हाईटवाला मला खूप आवडलेला, पण तो नायलॉनचा आहे, पण अस्तर आहे, पण मला खूप टाईट होतो, खूपच. मी आता मी घालून बघितलंय,
मी बाहेर जाताना घातला ना तर एकदम टाईट व्हायला लागलं. मी काढून ठेवलं. हा दुसरा आहे. कॉटनचं वाटलं पण हे ऍक्च्युली कपडा आहे काय म्हणतात ते स्पंज सारखं आहे काहीतरी. रेयॉन पण नाहीये, दुसरंच असतो ना तसं आहे ते. ना कॉटन आहे ना पॉलिस्टर आहे ना रेयॉन आहे असं आहे. मी गादी बोलते गोदीवरून घेतले होते ना ते छान होते कपडे. आता मी विचार करते मला टॉप वगैरे पाहिजे, मला जायचंय आता मला टाइम मिळत नाहीये. उद्या मला परत बँकेत जायचंय पंच करायला अटेंडन्स, तिथे जाणार. हे ऍक्च्युली आता उघडलं तर एकदम कॉटनी वाटत होतं, पण मग धुवून मग हे केलं ना तर एकदम स्पंज सारखं लागत होतं ते कपडा. आणि हे व्हाईट वाल्याचं एकदम बिघडलं म्हणजे एकदम टाईट झालं. हा व्हाईट वाला हा असं आहे. आणि विथ दुपट्टा पण आहे. दुपट्टा मी घातलाय पण कुठे गेला. हा विथ दुपट्टा छान वाटत होता. तर घातले तर मला आलं आता येत नाही. आता मी काय एकदम जाड झाली की काय 2 दिवसात काही कळलं नाही मला. हा आहे दुसरा वाला विथ दुपट्टा. आणि हा विथ दुपट्टाच आहे. हा आहे तिसरा वाला विदाउट दुपट्टा आणि हा विथ दुपट्टा. असं म्हणजे दिसायला मस्त दिसते मस्त. आणि आमच्या या बेबी सिटिंग चालू आहे ना, तर बेबी सिटरचं लॅब चालू आहे पॅम्परिंग. त्याला असं खूप आवडतं. आमच्या खिडकीत खाली बघत बसतो. तो 4th फ्लोअरला राहतो ना, तिथून काय त्याला खालचं असं दिसत नाही माणसं वगैरे येतं जातं. आम्ही 1st फ्लोअरला आहे, तो खिडकीत बघत बसतो. तो 6 वाजेपर्यंत आमच्याकडे येतो, 11:30 ते 6. नंतर तो ते लोक येऊन जातात. त्यांच्या घरात कोण नसतं ना, आणि त्यांच्या घरात मोठी मांजर आहे ती याला मारते छोट्याला, म्हणून ते घाबरून येते सोडतात. पण दोघांना एकत्र ठेवणार कसं. त्यांच्या घरात असतात आजा बोलते आजी आजोबा असतात, त्यांना बघायला पण माणसं असतात, पण ते काही एवढं बघणार नाही ना. मारामारी करायला लागली तर ती मारते याला छोटूला, म्हणून हे ते आणून सोडतात.